मानसिक आरोग्य जपण्यासाठी अध्यात्म आणि शाश्वत जीवनशैलीचा अवलंब करणे ही काळाची गरज. गौरांग दास. आजच्या आधुनिक जीवनशैलीमुळे मानसिक तणाव मोठ्या प्रमाणात वाढला असून जगभरात मानसिक तणावामुळे दरवर्षी सुमारे $1 ट्रिलियन आर्थिक नुकसान होत आहे. धावपळीच्या या स्पर्धेच्या युगात वाढता मानसिक तणाव ही जागतिक समस्या बनली आहे. भारतातही आत्महत्येच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असून मानसिक आरोग्य हा गंभीर विषय बनला आहे. शारीरिक आरोग्याइतके मानसिक आरोग्य जपण्यासाठी अध्यात्म आणि शाश्वत जीवनशैलीचा अवलंब करणे काळाची गरज असल्याचे मार्गदर्शन इस्कॉनचे आध्यात्मिक नेते आणि गोवर्धन इको विलेजचे संचालक गौरांग दास यांनी तणावमुक्ती आणि आनंदी जीवनाची गुरुकिल्ली या महत्त्वपूर्ण विषयावर भाष्य केले. ठाणे महानगरपालिका आणि इस्कॉन ठाणे यांच्या वतीने ठाणे महानगरपालिकेतील अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन गुरुवारी 12 फेब्रुवारी रोजी डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास ठाणे महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर शर्मिला पिंपळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, महापालिका आयुक्त सौरभराव, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त जीजी गोदेपुरे, उमेश बिरारी, दिनेश तायडे, अनघा कदम, मिताली संचेती, दीपक झिंजाड यांच्यासह सर्व सहाय्यक आयुक्त, महानगरपालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापौर शर्मिला पिंपळकर व आयुक्त सौरभराव यांच्या हस्ते गौरांग दास यांचा सन्मान करण्यात आला. प्रत्येक क्षेत्रात काम करत असताना अडचणी येतात, त्यामुळे तणाव निर्माण होत असतो. दोष व्यवस्थेचा नसतो, तर आपण कशा पद्धतीने प्रतिक्रिया देतो, येणाऱ्या आव्हानांना कसे सामोरे जातो हे महत्त्वाचे असते. धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला तणावमुक्त जीवन जगता यावे. तणावमुक्ती का आवश्यक आहे, संतुलित जीवनाचे नेमके सूत्र कसे अवलंबावे, यासाठी इस्कॉनचे ठाणे महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आयुक्त सौरभराव यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी भगवद्गीतेतील शिकवणीचा संदर्भ देत तणावाचे मूळ कारण अपेक्षा आणि वास्तव यांच्यातील अंतर आहे. आपण सर्वजण सत्ता, पैसा, प्रतिष्ठा मिळवण्याचा प्रयत्न करतो, पण परिणाम आपल्या हातात नसतो. आपल्या हातात केवळ प्रयत्न असतात. परिणामांवर नियंत्रण नसते. ही जाणीव तणावमुक्तीची पहिली पायरी आहे, असं गौरांग दास यांनी नमूद केले.